विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मानवी वस्ती ज्याचा पहिला भाग आपण याच्यापूर्वी बघितलेला आहे, ज्यामध्ये आपण ब्राझील व जो भारताचे जे भौगोलिक स्पष्टीकरण आहे त्याला समजण्याचा प्रयत्न केलेला आहे। आज आपण त्याच्या पुढे वळूया व आपला भाग दुसरा बघूया, ज्याच्यामध्ये भौगोलिक स्पष्टीकरणासोबत जो नागरीकरण झालेलं आहे दोन्ही राज्यांमध्ये देशामध्ये त्याच्याबद्दल आज आपण माहिती घेऊया। चलूया। तर पेज नंबर 48 मध्ये दिला आहे मित्रांनो, भारत नागरीकरण। नागरीकरणचा दुसरा अर्थ होतो शहरीकरण। भारताचं जो शहरीकरण झालं ना त्याच्यावर याच्यात माहिती दिलेली आहे। शहरीकरण कसं होते, भारताचं दोन भागात विभागन झालेलं आहे। तुम्हाला माहिती आहे भारत कोणताही देश दोन भागात विभागलेला असतो, एक ग्रामीण भाग व एक शहरी भाग। शहरी भाग आज दिवसेंदिवस वाढत चालला आहे व ग्रामीण भाग दिवसेंदिवस कमी होत चालला आहे। त्याच्या मागचे विविध कारणं असते। शहरी भागामध्ये सुविधा मुबलक प्रमाणात उपलब्ध असते, सुखसुविधा उपलब्ध असते, विद्युत पुरवठा चांगला उपलब्ध असते, शिक्षणाची चांगल्या सोयी असते, कारखाने असते, रोजगाराच्या संधी असते। या सगळ्या चांगल्या असल्यामुळे लोकसंख्याची जे लोक आहे त्यांची धाव जो आहे ते शहरीकरणकडे असते, म्हणजे नागरीकरणकडे असते। नागरीकरणचा दुसरा अर्थ शहरीकरण सुद्धा होतो मित्रांनो। तर चला बघूया कशा पद्धतीने याचा विकास झालेला आहे। तर एकूण लोकसंख्येपैकी किती टक्के लोक शहरात राहतात त्या आधारे नागरीकरणाची पातळी ठरतात। म्हणजे एकूण लोकसंख्या, जसे भारताची लोकसंख्या आज आपण बघतो की 100 कोटीच्या वर पोहोचलेली आहे, त्याच्यापैकी किती लोकसंख्या जो आहे जे शहरात राहतात त्याच्यावरून त्याची टक्केवारी ठरवली जाते। म्हणजे ग्रामीण भागात किती टक्के राहतात व शहरी भागात किती टक्के राहतात त्याच्यावरून त्याची जो पातळी आहे नागरीकरणाची ते ठरवली जाते। तर आपण बघूया, सांगा पाहू ह्या प्रश्न तुम्हाला येऊ शकते, जी हा नकाशाच्या माध्यमातून जो प्रश्न दिला आहे हा तुम्हाला येऊ शकते। त्या कसा करायचा आहे त्याबद्दल मी तुम्हाला आता इथे माहिती देतो, ठीक आहे। तर पहा, इथे भारताचा नागरीकरणाचा जो कल आहे त्याच्याबद्दल इथं माहिती दिली आहे। कोणत्या म्हणजे दशकामध्ये कशा पद्धतीने नागरीकरणाकडे लोकांचा कल होता, कसा इंटरेस्ट होता शहराकडे येण्याचा तो आता आपण बघूया। तर इथे बघूया, आपल्याला 10 वर्षाचा कालावधी इथं दिला आहे। 1961 पासून ते 71 मध्ये किती लोक आले, मग 71 पासून 81 पर्यंत, मग असे 2011 पर्यंत कशी लोकसंख्या जो शहरामध्ये वाढत गेली त्याच्याबद्दल इथं कल दिसत आहे। तर आपण बघू की 1961 मध्ये जो कल होता नागरीकरणाचा म्हणजे शहराकडे लोकांचा जाण्याचा तो 18% होता, मग तो वाढत गेला, मग 18.2 झाला, मग तो 23.3 वर आला 81 मध्ये, मग 91 मध्ये 25.7 आला, 2001 मध्ये 27.8 आला व 31.2। तर हळूहळू जो शहरीकरणाचा जो कल आहे तो लोकसंख्याच्या नुसार तो वाढत गेला, कारण की सुखसुविधेचं मुबलक प्रमाणात असणारी जो जागा आहे त्याच्यामुळे तिथे हे लोकसंख्या, पहिले शहरामध्ये लोकसंख्या फक्त 18% होती 1961 मध्ये, आज एकदम बघू तर 31.2% आहे आणि 2011 पर्यंत 2021 मध्ये पुन्हा जेव्हा याचे सर्वेक्षण होईल तिथे तुम्हाला हा कल पुन्हा वाढताना दिसून येतील। त्याच्यावर आधारित काही प्रश्न दिलेले आहे मित्रांनो, त्याला समजण्याचा आपण आता प्रयत्न करूया। तर आकृती 7.5 जो आपण आता बघितलेली आहे त्यामध्ये भारताचा नागरीकरणाचा कल 1961 पासून 2011 पर्यंत कसा होता तो आपल्याला बघायचा। आकृती 7.5 चे वाचन करा आणि खालील प्रश्नाची उत्तरे लिहायची। तर पहिला प्रश्न पाहूया मित्रांनो, असा तुम्हाला आलेख येऊ शकतो पेपरमध्ये, हा आलेख समजून घ्या म्हणजे तुम्हाला पेपरमध्ये सोडवण्याच्या दृष्टीनं हा अत्यंत उपयुक्त व सोपं पडेल, ठीक आहे। 1961 साली नागरीकरण किती टक्के झाले होते, म्हणजे 1961 साली नागरीकरण किती टक्के झाले होते, तर आपण बघू शकतो की नागरीकरण जे आहे 1961 साली, हे 1961 साल आहे, इथे नागरीकरण किती टक्के झालेलं दिसत आहे 18%। तर याचं उत्तर काय येईल तुम्हाला, 1961 साली नागरीकरण हे किती टक्के झालेलं आहे 18% झालेलं आहे असं तुम्हाला दिसून येईल। तर तुम्हाला उत्तर लिहायचं आहे 1961 साली नागरीकरण हे 18% झालेलं आहे। कोणत्या दशकात नागरीकरण सर्वाधिक
होतं. म्हणजे कोणत्या दशकामध्ये नागरीकरण सर्वात जास्ती होताना तुम्हाला दिसत आहे. तर तुम्हाला हे कसं काढता येईल, तर तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, तुम्हाला याच्यातून जे वाढती संख्या आहे त्याच्यातून लहान संख्यामध्ये मायनस करत यायचं आहे. जसं तुम्ही 31.4मधून जर मायनस केलं तर तुम्हाला किती मिळेल, 3.4. ठीक आहे, तुम्ही मायनस करा. तुम्ही व्हिडिओ पॉज करा व तुम्ही कॅल्क्युलेटरवर किंवा हाताने मायनस करून पहा, वजा करून पहा. तर 31.2मधून जर केलं तर 28 पॉईंट म्हणजे 2001पासून तर 21पर्यंत मायनस केलं तर 3.4. इथं केलं तर 2.1 आहे, इथं केलं तर 2.4 आहे, इथे केलं तर 5.1 आहे आणि इथे केलं तर 0.2 पक्ष आहे. म्हणजे तुम्ही पहा मित्रांनो की जसं जसं आपण पाहू की कोणत्या दशकात नागरिकीकरण सर्वाधिक झालं, तर कोणत्या दशकात झालेलं दिसते तुम्हाला 5.1. म्हणजे तुम्ही मायनस करत गेले. जसं 18.2मधून केलं तर 0.2च आहे. म्हणजे इथं नागरीकरणाचा कल कसा होता, अतिशय कमी होता, आहे की नाही, कमी होता. त्यानंतर तुम्ही बघितलं की 1971 ते 81 ह्या 10 वर्षामध्ये नागरीकरण किती झालं आहे, तर तुम्ही बघितलं आहे इथं नागरीकरण किती झालेलं दिसतं, 5.1% झालं. मग 1981 ते 91मध्ये किती झालं आहे नागरीकरण, जर आपण या दोघांमधील फरक जर आपण काढला तर 2.4%. मग इथे 2.1 व तिथे 3.4 अशा पद्धतीने तुम्हाला फरक काढता आला पाहिजे. म्हणजे मायनस करत जायचं, मोठ्या संख्येने लहान संख्येला वजा करत जायचं. तर सगळ्यात जर सर्वाधिक नागरीकरण कधी झालं आहे तर 1971 ते 81, 5.1%. तर तुम्ही उत्तर का लिहाल मित्रांनो, तुम्ही उत्तर लिहा कोणत्या दशकात नागरीकरण सर्वाधिक झालं आहे. तर इथं उत्तर येईल 1971 ते 1981मध्ये सर्वाधिक नागरीकरण झालेलं दिसेल. हे याचं उत्तर तुम्हाला दिसेल. ठीक आहे, तर असं तुम्ही करू शकता मित्रांनो. पेपरमध्ये तुम्हाला नक्की येईल हे. कोणत्या दशकात नागरीकरणाची वाढ अतिशय कमी होती. आता कोणत्या दशकात नागरीकरणाची वाढ अतिशय कमी होती, तर आपण हे पुन्हा इथे आलेखवर यायचं आहे. तर तुम्ही पहा, तर पुन्हा मायनस करायचं आहे. तर 18.2पासून तर 0.18मध्ये 0.2 होती. म्हणजे सगळ्यात जास्त कमी जर नागरीकरणाचा जर वेग होता तो 61 ते 71 होता. तर इथं काय उत्तर येईल, तुम्ही बघितला इथं 5.1 होता, आहे का नाही, इथं जास्त होता, इथं 2.4 होता, इथं इथं 2.1 होता, इथं 3.4 होता. तर सर्वात कमी कुठं होता, तर 0.2. हे कधी कसं माहीत पडते, आपण मायनस करत आलो. तर तुम्ही पण पॉज करून मायनस करा, म्हणजे तुमचे उत्तर तुम्हाला शोधता येईल. तर सगळ्यात कमी वेग कुठं होता, 1961 ते 71. सर्वात जास्त कुठं होता, इथे होता, जास्त कमी. ठीक आहे, तर आता आपण इथे लिहूया की कोणत्या दशकात नागरीकरणाची वाढ अतिशय कमी झाली. तर 1961 ते 1971मध्ये नागरीकरणाची जो वाढ आहे ते अतिशय कमी होती. किती होती, 0.2%. ठीक आहे, एवढीच होती. तर असं तुम्हाला लिहायचं आहे. आता रेषालेखाचा कल पाहता भारतातील नागरीकरणाबाबत तुम्ही कोणते निष्कर्ष काढा. म्हणजे आपण ह्या रेखाकाल जेव्हा बघू, ह्या जो डायग्राम आपण बघू, याच्यावरून तुम्हाला जर निष्कर्ष काय निघेल, तुमचं कन्क्ल्युजन काय निघेल, तर असं दिसते आपल्याला की सुरुवातीला 1961मध्ये जो नागरीकरणाचा कल कमी होता, पण हळूहळू तो नागरीकरणाचा कल काय होत गेला, वाढत गेला मित्रांनो. कशामुळे वाढत गेला हे आपल्याला माहीत आहे. तर तुम्ही याचं कन्क्ल्युजन असं लिहू शकता की सुरुवातीला नागरीकरणाचा कल कमी होता आणि हळूहळू तो वाढत गेला. याच्यासाठी अनेक कारणं आहे. ते म्हणजे भौतिक सुविधेचा अभाव. गावामध्ये भौतिक सुविधेचा अभाव होता, शहरामध्ये भौतिक सुविधा चांगली उपलब्ध होते आणि शहरामध्ये कारखाने जास्त होते म्हणून रोजगाराच्या संधी जास्त होते. शिक्षणाचं चांगलं गुणवत्ता तिथं होती. ठीक आहे, दवाखाने जो होते ते चांगले होते. ह्या सगळ्या गोष्टीमुळे काय झालं की नागरीकरणाचा जो कल आहे तो शहरीकरणाकडे किंवा नागरीकरणाकडे जास्त वाढत गेला. हे आपल्याला याच्यातून दिसून येतो. आणि याच्यामुळेच पण हे कसं होईल, असंच जर लोकसंख्या वाढत गेली, आज 31.2% दिसत आहे, आणि असेच जर हे वाढत गेली तर शहरामध्ये लोकांसाठी जागा उरणार नाही. कारण की शहरं दिवसेंदिवस वाढत चालले. तुम्हाला माहीत आहे, पहिले मुंबई होतं, मुंबईमध्ये आता जागा कमी झाल्यामुळे त्याच्या लगतचे जो शहर आहे, जसं ठाणे आहे, कल्याण आहे, किंवा डोंबिवली आहे, किंवा नवी मुंबई आहे, पालघर आहे, हे शहर आता वाढत चालले. कारण की काय झालं,
लोकांना जागा पाहिजे आणि लोकांना जागा तिथे मुंबईत मिळत नाही आहे, ते आजूबाजूला चाललं आहे आणि तिथे ते सुविधा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच पुण्यामध्ये पुण्यामध्ये आज पुण्याचा अवतीभवती जो प्रदेश आहे सिंहगड वगैरे तिकडे वाढत आहे. नागपूरमध्ये पहा, सगळ्या शहरांमध्ये अशा पद्धतीची वाढ होताना आपल्याला दिसते आणि त्याच्यामुळे काय झालेलं आहे की लोकांचा शहराकडचा कल वाढत चाललेला आहे. आणि म्हणून डॉक्टर APJ अब्दुल कलामने आपल्याला म्हटलेलं आहे, जर आपल्याला गावामध्ये लोक टिकून ठेवायची असेल तर जे भौतिक सुविधा आपल्याला शहरामध्ये मिळते ते सुविधा आपल्याला गावामध्ये निर्माण करावी लागेल. म्हणजे त्याचा अर्थ कसा होता की गावामध्ये शिक्षणाचा दर्जा चांगला करा, गावामध्ये तुम्ही कंपनी उभारा, गावामध्ये कारखान्याची सुविधा करा, म्हणजे रोजगाराची सुविधा तुम्ही गावामध्ये करा. तर अशा पद्धतीचं त्यांचं म्हणणं होतं. तर असं जर झालं तर हे जे लोंढे आज शहराकडे जातात तर हे लोंढे तुम्ही कमी होताना बघाल. तुम्ही बघाल की बिहार, उत्तर प्रदेशकडून आपल्या राज्यामध्ये शहरात लोक येतात, त्याच्यामुळे सुद्धा जे शहरातला भाग कमी होत आहे, कारण की जास्तीत जास्त लोकसंख्या वाढत आहे. त्यांच्या कारण लोकसंख्या तिथे काय होत आहे, वाढताना दिसतं आहे. कारण की ते का बरं येतं मुंबई, पुणे, नागपूरकडे, कारण की तिथे त्यांना रोजगार नाही आहे, त्यांच्या गावामध्ये रोजगार नाही, त्यांच्या राज्यामध्ये रोजगार नाही. त्याच्यामुळे त्यांचं जो स्थलांतरण आहे ते इकडे होताना तुम्हाला दिसतं मित्रांनो. ठीक आहे, पुढे बघूया. तर हा आलेख तुम्हाला समजला आहे. आता पुढे बघूया. आलेखावरून असं स्पष्ट होते की भारतातील नागरीकरणाचा वेग कमी आहे. म्हणजे भारतातील जो नागरीकरणाचा वेग आहे तो बाकी देशापेक्षा थोडासा कमी आहे असं आपल्याला आढळून येते. भारतातील नागरीकरणाचा कल 2011मध्ये 33.2 होता. म्हणजे आता 10 वर्षापूर्वी, जर आता 2021 आहे, पुन्हा सर्वेक्षण होईल, पुन्हा तो कल काढला जाईल, पण 2011मध्ये हा 31.2% होता. तो विकसित देशांच्या तुलनेत फारच कमी आहे. जर आपण ब्राझीलची तुलना पुढे करणारच आहोत, त्याच्यामध्ये बघू तर आपला जो हे आहे कल आहे तो अतिशय कमी आहे असं आपल्याला दिसून येतील. ठीक आहे. असे असले तरी देशातील, तर आपण बघितलं 31.2, म्हणजे तरी बाकी देशाच्या तुलनेत आपल्या देशात जो शहरीकरणाचा किंवा नागरीकरणाचा कल आहे तो कमी आहे असं मानलं जातं. नागरीकरणामध्ये लोकसंख्येत वाढ होत आहे. नागरीकरणामुळे काय होतं आहे, लोकसंख्येत काय होतं आहे, वाढ, आणि आपल्या देशामध्ये लोकसंख्या वाढत आहे. लोकांना रोजगार नसल्यामुळे ते शहराकडे त्यांची धाव आहे. नागरीकरणासाठी उदयास आलेली नवीन शहरे. आता आपण बघता की भरपूर असे नवीन शहरे उदयास येत आहे. म्हणजे आता मुंबईमध्ये जागा कमी आहे तर त्याच्या बाजूचं शहर आहे ठाण्यामध्ये लोकसंख्या वाढत आहे, मग पुण्यामध्ये वाढत आहे, नागपूरमध्ये वाढत आहे. म्हणजे कंपन्यांचं स्थलांतरण होत आहे. लोकांना वाटत आहे की नाही आता इथे जागा पुरत नाही तर आपण दुसरीकडे कंपन्या टाकू जिथं आपल्याला ह्या सुविधा मिळेल, तर त्या ठिकाणी लोक येतील आणि तिथल्या लोकांना ह्या सुविधा मिळतील. त्याचा वाढता विस्तार, त्या शहरांबाबतचे नियोजन इत्यादी बाबी महत्त्वाच्या आहे. ठीक आहे. त्यांचा वाढता विस्तारसुद्धा वाढत आहे. भारतातील नागरीकरणाची परिस्थिती पाहता उत्तरेच्या तुलनेत दक्षिणेकडे नागरीकरण जास्त झालेलं आढळते. आता भारतामध्ये आपण जर बघितलं तर नागरीकरण कोणत्या ठिकाणी जास्त, कोणत्या दिशेमध्ये जास्त झालं तर उत्तरेच्या तुलनेत, म्हणजे जो उत्तर भाग आहे, म्हणजे काश्मीर असो, उत्तरचा भाग म्हणजे कोणता आहे, काश्मीरचा प्रदेश असो किंवा हिमाचलचा प्रदेश असो, त्याच्या तुलनेत दक्षिण म्हणजे जो महाराष्ट्र आहे, खाली जो आंध्र प्रदेश आहे, तामिळनाडू आहे, इथं जास्त झालेला दिसते. कारण की उत्तरेकडे म्हणजे हिमालय प्रदेश आहे आणि पहाडी डोंगराळ प्रदेश असल्यामुळे तिथे कारखाने किंवा तिथं म्हणजे रोडची सुविधा आहे किंवा ट्रान्सपोर्टेशनची सुविधा आहे ते जास्त प्रमाणात आपण होऊ शकत नाही. तुम्हाला माहीत आहे काश्मीरमध्ये. त्याच्यामुळे तिथं जरी शिमलासारखं शहर आहे म्हणजे ते विकसित असेल, पण बाकी पूर्ण राज्य विकसित नाही आहे मित्रांनो. जसं आपल्या इकडे खाली जेव्हा आपण येतो दक्षिणेकडे तर इथे सगळ्या शहरांमध्ये काही ना काही विकास होताना तुम्हाला दिसते. म्हणजे मुंबई असो, पुणे असो, नागपूर असो, आंध्र प्रदेशचा हैदराबाद असो, विजयवाडा असो, हे वाढताना तुम्हाला दिसेल. गोवा हे सर्वाधिक नागरीकरण झालेले राज्य आहे. गोवा हे राज्य, इथे सगळ्यात जास्त शहरीकरण झालं. म्हणजे इथं गावात राहणाऱ्या लोकांची संख्या अतिशय कमी आपल्याला दिसून येते. ह्या राज्यातील सुमारे 62% लोकसंख्या शहरी भागात आहे. म्हणजे समजून घ्या की भारतामध्ये सगळ्यात जास्त
जर नागरीकरण कोणत्या राज्यामध्ये झालं असतं, गोवामध्ये. गोवा छोटं राज्य आहे, तरी तिथं नागरीकरणाची जो वेग आहे तो अतिशय जास्त आहे. 62% लोकांचं नागरीकरण झालं आहे मित्रांनो. म्हणजे फक्त उर्वरित 38%च लोकं आता गावामध्ये उरलेली आहेत, जो शेतीवर निर्भर आहे. दिल्ली केंद्रशासित प्रदेश, जो दिल्ली आपला केंद्रशासित प्रदेश आहे, त्याचं नागरीकरण 80%च्या वर झालेलं आहे. म्हणजे दिल्लीमध्ये आता ह्या तर पूर्ण केंद्रशासित प्रदेश आहे, शहराचा भाग आहे, त्याच्यामुळे इथं 80% लोकं जो आहे ते शहरामध्ये राहतात. म्हणजे नागरीकरण झालेलं आहे. म्हणजे 20% लोकं जो आहे जे ग्रामीण भागामध्ये राहताना तुम्हाला दिसते. कारण की सगळ्या सुखसुविधा आहे, कंपन्या असल्यामुळे लोकांना रोजगार मिळत आहे. लोकांना अजून काय पाहिजे, सुखसुविधा मिळत आहे, सगळ्या म्हणजे भौतिक सुविधा मिळत आहे, त्याच्यामुळे लोक तिथं जात आहे. दिल्ली केंद्रशासित प्रदेशाचे नागरीकरण 80%च्या वर झाले. दिल्लीचे केंद्रशासित प्रदेश जो आहे याचं नागरीकरण 80%च्या वर झालेले आहे. तमिळनाडू, महाराष्ट्र, गुजरात आणि केरळ ह्या राज्यात नागरीकरण अधिक झालेलं आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं आहे की हे दक्षिणेकडचे राज्य आहे. दक्षिणेकडचे राज्य असल्यामुळे जे तमिळनाडू आहे, महाराष्ट्रात आपण जिथं राहतो आपल्याला माहीत आहे, गुजरात आहे, केरळ आहे, ह्या राज्यामध्ये शहरीकरणाचा वेग अतिशय जास्त आहे. का बरं आहे याची भरपूर कारणं आहे मित्रांनो. इथं कंपनी जास्त आलेल्या आहे. इथे या कंपन्या आल्यामुळे लोकांची धाव इकडे आहे. इथे भौतिक सुविधा चांगल्या आहे. इथं वीज चांगल्या प्रमाणात लोकांना भेटते आणि सगळ्या सुविधा आहेत. दवाखान्यांची संख्या चांगली आहे. भौतिक सुविधा चांगल्या प्रकारे निर्माण झाल्यामुळे कॉलेजेस आहे, शिक्षणाचा दर्जा चांगला आहे. त्याच्यामुळे लोकांची धाव महाराष्ट्र, तमिळनाडू, गुजरात, केरळमध्ये दिसते. हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, उत्तराखंड, बिहार, राजस्थान ह्या राज्यात नागरीकरण कमी आढळते. इथे तुम्ही पहा, हिमाचलमध्ये लोक जायला बघत नाही. जम्मू काश्मीरमध्ये फक्त आपण टुरिस्ट म्हणून जातो, तिथलं निसर्गरम्य वातावरण बघतो. तिथं निसर्गरम्य वातावरण राहण्याचं पण हेच कारण आहे की लोकांची दाट वस्ती तिथं झालेली नाही. एकदा कंपन्या गेल्या की तिथलं जे निसर्ग आहे ते पूर्ण संपून जातील. तर उत्तराखंड आहे, बिहार आहे, बिहारचे भरपूर लोक आता रोजगारासाठी जो मजूर आहे ते स्थलांतरित होताना दिसते. राजस्थानमध्ये पण म्हणजे तिथलं जो वातावरण अतिशय गरम असल्यामुळे लोक तिथं राहणं पसंत नाही करत आणि तिथे कंपन्या वगैरे नसल्यामुळे, तिथं म्हणजे कारखाने नसल्यामुळे, शिक्षणाचा अभाव असल्यामुळे लोकांचं जो नागरीकरण आहे तिथं अतिशय कमी झालेलं दिसते. त्याच्यामुळे तुम्हाला बिहारचं जो शिक्षण आहे त्याचा दर्जा अतिशय कमी असताना दिसते. तर आपण आज काय बघितलं तर भारताचं नागरीकरण आज आपण इथं बघितलेलं आहे. आता आपण हे बघूया, माहीत आहे का तुम्हाला भारतीय उपखंडाला खूप प्राचीन इतिहास आहे. जो भारतीय उपखंड आहे आपल्या त्याला खूप प्राचीन इतिहास आहे. ह्या प्रदेशातील लोक अनेक पिढ्यापासून नदी किनारी, म्हणजे आपल्या भारतामध्ये अनेक वर्षापासून, पिढ्यांपासून लोक नदी किनारी राहतात, पठारावर राहतात व डोंगराला देखील नांदत आहे. तीनही भागी तुम्हाला राहताना दिसतात. ठीक आहे. इंद्रप्रस्थ, जसं दिल्ली, इंद्रप्रस्थ आज दिल्ली म्हणून ओळखतो आपण. इंद्रप्रस्थ, मिथिला, वाराणसी, हडप्पा, मोहनजोदडो, उज्जैन, प्रतिष्ठान ज्याला आज पैठण म्हणून ओळखतो, ह्या त्या काळातील नागरी वस्त्या आहेत. ह्या काळातसुद्धा शहरीकरण होतं, नागरी वस्ती होत्या. तेव्हापासून याची सुरुवात, आजपासून नाही आहे भारतामध्ये नागरीकरणाची सुरुवात. म्हणजे आजच लोक मुंबई पुण्याकडे चालले नाही आहे, तर प्राचीन काळापासून नागरीकरणाची सुरुवात झाली. तेव्हापासून लोक शहरामध्ये येण्याची सुरुवात. तेव्हाची शहरं वेगळे होते, आताची शहरं वेगळे आहे. यावरून भारताला नागरिकांची मोठी परंपरा आहे असं समजतं. ही आपली प्राचीन परंपरा आहे, आजपासून नाही झालं आहे, तर पूर्वीपासून हे चालू झालेलं आपल्याला दिसतं. तर आता इथं तक्ता दिला आहे मित्रांनो. या तक्त्यावरच्या आधारे तुम्हाला लोकसंख्येची टक्केवारी दर्शवणारा जो तुम्हाला नकाशा आहे तो इथं दिसून येतो. सूचीसह तयार केला व टीप लिहिलेली आहे. नागरीकरणाची लोकसंख्या आता 0.20% जो नागरीकरण आहे ते हिमाचल प्रदेश, बिहार, आसाम, ओडिशा. म्हणजे अतिशय कमी नागरीकरण, म्हणजे शहरीकरण इथं अतिशय कमी झालं आहे. कोणत्या राज्यामध्ये झालं आहे? हिमाचल प्रदेश, बिहार, आसाम, ओडिशा. 21 ते 40% नागरीकरण झालेलं आहे मेघालय, उत्तर प्रदेश, अरुणाचल, छत्तीसगड, झारखंड ह्या राज्यांना. तुम्ही वाचून घ्या मित्रांनो. ह्या राज्यामध्ये 21 ते 40% प्रमाणात आहे. 41 ते 60% जो नागरीकरण आहे ते गुजरात, महाराष्ट्र, दादर नागर हवेली, केरळ, तमिळनाडू, मिझोराम ह्या इथे जास्त शहरीकरण झालं. याचं कारण आहे जसं मी सांगितलं, कंपनी, भौतिक सुविधेचा मुबलक प्रमाणात उपयोग असल्यामुळे. नंतर गोवा 61 ते 80% कुठं झालेलं नागरीकरण, तर गोवा
पुद्दुचेरी म्हणजे पॉंडिचेरी, दमण आणि दीव आणि लक्षद्वीप हे छोटे छोटे राज्य जरी असले काय, हे तर 3 केंद्रशासित प्रदेश आहे, युनियन टेरिटरी आहे, केंद्रशासित प्रदेश आहे. इथे मोठ्या प्रमाणात कारखाने आहे. म्हणजे ग्रामीण भागात राहणाऱ्यांची संख्या अतिशय कमी इथं आपल्याला आढळून येते मित्रांनो. आणि गोवामध्ये तर आपण बघितलं 62% लोक, आता तर 2021मध्ये आणखी 70%पर्यंतही गेलं असेल. आणि त्याच्यामुळे कारण की तिथं मोठ्या प्रमाणात पर्यटन क्षेत्र आहे, लोक म्हणजे बाहेर राज्यातून येतात आणि लोकांना कमाईचा जो मार्ग आहे तो जास्त आहे. आणि सगळ्यात जास्त नागरीकरण झालेलं आहे मित्रांनो. तर 81 ते 100% नागरीकरण कुठे झालेलं दिसेल तर चंदीगड जो 2 राज्याची राजधानी आहे, पंजाबची आणि स्वतः हे एक म्हणजे युनियन टेरिटरी आहे, म्हणजे केंद्रशासित प्रदेश आहे, तो अतिशय म्हणजे इथे 100% नागरीकरण झालेलं तुम्हाला दिसेल. व दिल्ली जो दिल्लीमध्ये सुद्धा तुम्हाला 100% नाही. तर याच्यावरून तुम्हाला दिसते कुठे कुठे नागरीकरण झालेलं आहे आणि कुठे कुठे नागरीकरणाचा अभाव आहे. तर हे तुम्ही तक्ता समजून घेतलं तर तुम्हाला दिसेल भारतामध्ये कशा प्रमाणात नागरीकरणाचा वेग आहे आणि होत आहे. ठीक आहे. आणि आता आपण ब्राझीलचं जे नागरीकरण आहे पुढच्या भागात बघू. ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद.